लाटेवर स्वार झालं तर कुणीही मोठा होतो. आता जी लाट आहे ती उद्योजकतेची आणि ग्लोबल अपॉर्च्युनिटीची ती लाट अशी आहे. या सगळ्या परिक्रमांमध्ये मित्रांनो, एखादी फॉरेन लँग्वेज जर तुम्ही शिकू शकलात तर ते तुमच्या खूप फायद्याचं होईल. आम्ही आमच्या नूतन कॉलेजमध्ये आता जॅपनीज लँग्वेज चालू केली. तुम्हाला मी आउटपुट सांगतो. पिंपरी चिंचवड रावेतच्या कॉलेजमधल्या एका विद्यार्थिनींनी जॅपनीज लँग्वेज शिकली. तिचं इंजिनिअरिंगचं शिक्षण तर पूर्ण झालं होतं. मित्रांनो, गंमत म्हणजे जॅपनीज कंपनीमध्ये एका ठिकाणी अपॉर्च्युनिटी अशी होती की द लेडी शुड बी इंजिनियर अँड हॅव्हिंग नॉलेज ऑफ इंग्लिश अँड जॅपनीज बोथ. त्या मुलीने अप्लाय केलं. नॉर्मली आत्ता इंजिनिअरिंगची पगाराची अवस्था सांगतो मी, 3 लाख ते 5 लाख अशी असते स्टार्टिंग सॅलरी वर्षाची. ह्या मुलीला पिंपरी चिंचवड कॉलेज रावेतची मुलगी आहे, वेबसाईटवरती तिचं तुम्ही नावही पाहू शकता. त्या मुलीला 20 लाखाचं पॅकेज जॅपनीज कंपनीने ऑफर केलं आणि तिच्यासोबत दुसरी एक मैत्रीण तिला 18 लाखाचं पॅकेज ऑफर केलं. एकच रिझन होतं, तुला टेक्नॉलॉजी येते, तुला इंग्लिश भाषा येते आणि तुला जॅपनीज भाषा येते. आता या माध्यमातून ज्यावेळेस ती मुलगी जाईल त्यावेळेस लक्षात घ्या, वडिलांचा रिटायरमेंटच्या पगाराच्या चौपट पगार तुमच्या मुलामुलींचा ज्यावेळेस पहिल्या महिन्याचा असतो त्यावेळेस त्याला म्हणता येईल की करिअरची एक मोठी चुणूक त्या मुलाने दाखवली, त्या मुलीने दाखवली. तुम्हाला पण शोधायचं आहे की आपापल्या क्षेत्रातले, ते काय इंजिनिअरिंगमध्येच करिअर आहे आणि सगळं बाकीमध्ये नाही असं नाही. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये ग्रेट करिअर आहे, पण सगळे सर्व्हिस सेक्टर्स ज्याच्यामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्सचे विद्यार्थी कोऑपरेट त्याच्यामध्ये सहकार्य करतात. व्होकेशनल कोर्स सारखा एखादा कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्सची गरज नाही, पण तुम्हाला ते नॉलेज शिकवलं जातं, तुम्हाला ॲब्झॉर्ब केलं जातं कंपनीमध्ये. मला असं वाटतं त्याचा अंदाज घेऊन आपल्याला पुढे सरकता येऊ शकतं. लाट ओळखता आली पाहिजे. दुसरी एक लाट अशी आहे की म्हणजे इथं शिक्षण घेऊन सुद्धा आपापल्या क्षेत्रामधला तज्ज्ञ जर आपण बनलो तर आपल्याला प्रचंड संधी आहे. आणि ती संधी फक्त औरंगाबाद, फक्त पुणे मुंबई नाही आहे. ह्या संधी आपल्याला उपलब्ध होतात आता जगाच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये. तुम्हाला हे माहिती आहे का, जपानमध्येच उदाहरण मी सांगतो, त्यांच्याकडे ऑलिम्पिक आत्ता आलंय. सकाळी इनच्या माध्यमातून सुद्धा ही ॲक्टिव्हिटी करायला हरकत नाही. त्यांना जपानमध्ये ऑलिम्पिकसाठी जसे तुम्ही आता इथं व्हॉलंटियर म्हणून काम करतायत तसे तिथे व्हॉलंटियर्स हवेत आणि खास करून भारतातले हवेत. त्याचं कारण भारतातली माणसं ही सिन्सिअर असतात हे त्यांना कुणीतरी सांगितलंय. दुसरी गोष्ट आपल्याला त्यातल्या त्यात बरं इंग्लिश जमतं. तुमचा विश्वास असो अथवा नसो, मी तुम्हाला सांगतोय, प्रोफेसर म्हणून सांगतोय मी तुम्हाला, आपलं इंग्लिश पक्क आहे, कच्चं नाही. एक विद्यार्थी माझ्याकडे आला तर म्हणला, सर माझं इंग्लिश फार कच्चं हो. म्हणलं एक काम कर, माझ्यासोबत एका वर्गात चल. आणि एका मुलाला मी म्हटलं की एक अनाऊन्समेंट कर रे जरा एक परीक्षेबद्दलची. आणि त्याने अनाऊन्समेंट काय केली ती ऐका. बघा मराठी कच्चं आहे ना. तो म्हणतोय, सर पुणे युनिव्हर्सिटीचं विंटर एक्झामिनेशनचं टाइम टेबल नोटीस बोर्डवर कधी डिस्प्ले करणार. म्हणलं राजा तू इंग्लिश बोललास का मराठी बोललास? तो म्हणलं सर मराठी, माझं इंग्लिश कच्चं आहे ना. अरे येड्या, म्हणलं 15 शब्दातले तुझे 11 शब्द इंग्लिश आहेत. नाही म्हणलं मी मराठी बोललो. अरे बघ ना म्हणलं, टाइम टेबल, नोटीस बोर्ड, एक्झामिनेशन, युनिव्हर्सिटी, डिस्प्ले, तुझं सगळंच मराठी इंग्लिश बोलतोय ना. तर म्हणलं हो. आता म्हणलं राहिलं फक्त सिमेंटिंग, फक्त जोड ना ते. आणि ते जोडण्यासाठी काही गव्हर्नमेंटचा GR नाही आहे. अमका विद्यार्थ्याचं इंग्लिश कच्चं असल्यामुळे ते कच्चंच राहणार आहे. तू तुझे प्रयत्न चालू कर ना, 2 महिन्यात इंग्लिश सुधारते. इथं बसलेल्या सगळ्या मुलांना मी सांगेल, आपलं ग्रॅज्युएशन कोणतंही असू द्यात, आपल्याला मराठी तर मजबूत आलं पाहिजे. इंग्लिश आहे ना उंबऱ्यातून आत जाण्याची लँग्वेज आहे. आय नो की पुढे इंग्लिश लागत नाही, पण इंग्लिश पक्क असणं ही आपल्याशी जमेची गोष्ट. म्हणजे आपण म्हणतो ना की खिशात पैसे आहेत, वापरायचे का नाही नंतर बघू, बाकी मित्र खर्च करतो तर चालतंय काम, पण खिशात तुझी बफर स्टॉक ठेव ना. इंग्लिश इम्प्रूव्हमेंट हा करिअरच्या, कोणत्याही करिअरचा पक्का पाया आहे. मला असं वाटतं तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घाला. आता अजून एक गोष्ट, बार्शीला मी व्याख्यानाला गेलो होतो 2 वर्षापूर्वी. 3000 विद्यार्थी समोर होते. मी प्रश्न विचारला, इथं बसलेल्या किती मुलांना MPSC UPSC करून कलेक्टर कमिशनर व्हायला आवडेल? सगळ्याच्या सगळ्या पोरांनी हातवर केला. सगळ्यांनी, यांनी आता लगेच चालू केलं. मी उदाहरण सांगतोय, पण एवढं ते डोक्यात बसले ना MPSC UPSC, हरकत नाही. उदाहरण ऐका. 3000 लोकांनी हातवर केला.
ते शूटिंग करणारे होते तिथले, त्यांनी पण हातवर केला. इथं सूत्रसंचालन करणारे आणि मदत करणारे होते, त्यांनी तिथल्या जागेवर हात केला. म्हणलं काय? ते म्हणे MPSC UPSC. बरं, म्हणताना शब्द बघा कसा आहे, MPSC UPSC नाही, MPSC UPSC. पुण्यामध्ये आमच्याकडे फार मोठी गर्दी झालेली आहे. नुसत्या असे लोंढेचे लोंढे जातात. व्यासपीठावरच्या लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. मी म्हणलं काय आलं? ते म्हणे आमच्या एका गावातले 3000 कलेक्टर होणार, आम्हाला आनंद वाटतोय. ते सगळे होते पंचायत समिती, जिल्हा परिषद. मी म्हणलं टाळ्या वाजू नका, हे आजारी समाजाचं लक्षण आहे. ते म्हणले काय झालं? अहो म्हणलं मला सांगा, IAS IPS एक ग्रेट करिअर आहे. आजच्या तारखेला भारतातली सर्वात उत्तम शासकीय नोकरी म्हणजे IAS IPS आहे, वादच नाही. गरीबाच्या झोपडीतली चूल पेटवणारा IAS अधिकारी व्हायचा आहे का गरीबाची चूल पेटवणारा IAS अधिकारी व्हायचे हे मात्र क्लिअर पाहिजे. पैसे कमवायचे का काहीतरी द्यायचे समाजाला, आणि ह्या सगळ्या प्रक्रियेतून तुला IAS अधिकारी व्हायचं तर म्हणलं फक्त आकडेवारी सांगतो. मागच्या वर्षी 8 लाख लोकांनी अर्ज भरला होता MPSC परीक्षेचा. जागा होत्या MPSCच्या क्लास 1 साठीच्या 69 जागांसाठी 8 लाख, आणि हाच आकडा कमी अधिक फरकाने 10-12 लाख UPSC साठी. आणि परीक्षेतून IAS होणारे इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस 110-120, आणि सगळ्या सर्व्हिसेसची बेरीज केली क्लास 1ची तर 800-900, जास्तीत जास्त डोक्यावरनं पाणी 1200. बघा 12 लाख बसतायत किंवा 10 लाख बसतात आणि 1200 पास होत आहेत. इथं मी काय तुम्हाला निगेटिव्ह सांगायला बिलकुल आलेलं नाहीये. एकदा मी असंच पुण्यातल्या एका क्लास पाशी गेलो होतो, तिथं एक पोरगा अभ्यास करत होतं गाईड घेऊन. मी म्हणलं बघे यावर्षी 0 बजेट आहे, 0 बजेटला जास्त जागा निघणार नाहीत. 0 बजेट म्हणजे माहिती का आहे त्याच्यात भागवा, आणि ह्या जागा एकदम 30% खाली येतात. तर तो विद्यार्थी, मला वाटलं की हा रिॲक्शन असं देईल, हो का, अरे बापरे अवघड झालं आता माझं, मी आता मला काहीतरी दुसरा ऑप्शन सांगा ना. तो मुलगा अभ्यास करत असताना मी त्याला म्हणालो की 0 बजेट आहे. ते पोरग पुस्तक बाजूला ढळलं, उभं राहिलं आणि असं एक बोट माया पण नाकापर्यंत आणलं आणि मला म्हणाला, बघा काय म्हणाल तो, अख्ख्या देशामध्ये एक जरी जागा असली ना माझी. म्हणलं बस खाली जाशील. तो विद्यार्थी, मी माहिती काढल्यानंतर मला यांच्याकडनं मी माहिती काढली त्या विद्यार्थ्याची, त्याच वर्षी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये जॉईन झाला. नाही झाला IRS झाला. एवढं जर पेटलेलं असेल ना मन तुमचं, तर मात्र मग तुम्ही करा. पण नुसतं सांगायला MPSC UPSC करते, करू नका. का? वय वर्ष 20 ते वय वर्ष 30 मध्ये आमची तरुण पिढी जर विनाकारण म्हणजे काय म्हणतोय, पेटलेलं मन नाहीये, अभ्यास करत नाहीये, लक्ष देत नाहीये, काहीच नाहीये, आणि नुसतं म्हणतोय MPSC, आणि वर्ष व्हायला जर गेली तर आपले आई वडील जे आपली वाट बघतायत तुमच्या करिअरच्यासाठी, तुमच्या पुढच्या काही डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, घराचं काम असेल, शेताचं काम असेल, या सगळ्यांमध्ये काम करण्यासाठी तुमची वाट बघतायत. काही लोक ॲग्रिकल्चरमध्ये झालेत, काही कॉमर्स झालेत, काही जणांचं अजून काही उत्तम शिक्षण ज्याच्यानं नोकरी करता येणार आहे. पण तुम्ही म्हणताय मला अधिकारी व्हायचं, आई वडील सुद्धा बिचारे तुमच्या पुढे येत नाहीत. मला विनंती अशी करायची आहे, इथं बसलेले इन परिवारातील आपले सदस्य पुढच्या वर्षीच्या इनच्या कार्यक्रमामध्ये 100% यातला किमान एखादा कलेक्टर, 2 कमिशनर म्हणजे IAS IPS कॅटेगरीमध्ये MPSC मध्ये तहसीलदार जर झाले तर त्यांच्या हस्ते उद्याचा पुढच्या वर्षीचा कार्यक्रम करा. कालच्या तारखेला भाग्यश्री जाधव म्हणून ज्या आल्या होत्या, मला आठवतं वे बॅक 99-2000 साली त्यांचा पुण्यामधला स्ट्रगल चालू होता, आणि त्या सगळ्या काळामध्ये त्यांनी हे करून ते झाले IAS अधिकारी. मला वाटतं त्यांची पोस्ट काहीतरी एक्साईजमध्ये असेल. ईनच्या माध्यमातून तुम्ही प्रेरणा घेतली आणि या लेवलला गेलात पाहिजे. पण जर होणार नसेल तर मात्र आपापल्या करिअरच्या वाटा आपल्याला निवडायला हरकत नाही. आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये इतक्या भन्नाट करिअरच्या संधी आहेत, आपण आपल्या निवडलेल्या क्षेत्रातले धोनी बनू शकतो. इथं बसलेला प्रत्येक जण, त्याला प्रत्येकाला आयडेंटिटीची गरज आहे. टाळ्या वाजवणारे गर्दीचा भाग आपल्याला व्हायचं नाहीये. मला तुम्हाला या ठिकाणी हे पण सांगायला आवडेल की स्पर्धा नावाचा जो प्रकार आहे ना, त्याच्याबद्दलचे काही गैरसमज सांगतो. आज लोक म्हणतात की स्पर्धा फार आहे जगामध्ये. मला असं वाटतं की क्रिकेटची टीम मधले 11 जण हे UPSC MPSCचा प्रकार, 12वी नंतर नीटची परीक्षा आणि IITची परीक्षा, हे 4-5 जर मुद्दे सोडले आणि राजकारणामध्ये खासदार आणि काय पंतप्रधान बनणे हे जर सोडलं, पंतप्रधान पण नाही खासदारच म्हणतो मी, किंवा नगरसेवक बनणं, तर ह्या जगामध्ये चांगल्या कामासाठी स्पर्धा नाही.
लक्ष देणे ऐका वाक्य. मी असं म्हणत नाही की स्पर्धा नाहीये, मी काय म्हणतोय चांगल्या कामासाठी स्पर्धा नाहीये.